भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. हो पण तुम्हाला कसं कळलं? अहो ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांच्या केसबद्दल सर्वत्र चर्चा असते. मला थोडीफार माहिती आहे. त्यासाठी आईचं काळीज असावं लागतं. बापाला माया नसते. याही वेळा तसं झालं तर जर आणि तरच्या गोष्टी करणारे वकील रिटायर झालेलेच बरे. आपण खचत जातो आपल्या मनात आणि नुकसान होतं ते आपलंच. असं का बोलता? सतत तू हेच अमर करत राहतेस. मी मुलांकडनं कधीही अशी अपेक्षा केली नाही की त्यांनी माझ्या पुढे तुकडा फेकावा आणि मी आराम खुर्चीत बसून तो निवांतपणे चघळावा. नाही. तेव्हा मला माझं काम करू दे. रागावलात? प्रचंड. स्मिता, इतक्या वर्षाच्या सहवासानंतर तू स्वतःला ओळखत नाहीस ना, तेवढं मी तुला ओळखतो. तू ना भुंग्यांच्या जातकुळीची आहेस स्मिता. भुंगा जसा लाकडाला छिद्र पडेपर्यंत सतत पोखरत राहतो, गप्प बसत नाही, तसा माझ्या डोक्याला छिद्र पाडून तुझ्या विचारांचा भुंगा तू माझ्या डोक्याच्या कवटीत सोडणार नाहीस तोपर्यंत गप्प बसणार नाहीस. सो कीप ऑन ट्राइंग. मी निघतो. आलो आलो आलो. कोणाचा फोन आहे? वंदे मातरम. हा, ऍडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांचा बंगला. मी दिघा बोलतोय. आपण कोण? वंदे मातरम काय रे मेल्या? तू होय. नमस्कार. नाही काय, काल नट सम्राट येऊन गेले ना घरी, तर त्यांनी मला बाजूला घेऊन समजावून सांगितलं. म्हणले अरे दिघ्या, अरे मोठमोठ्या लोकांचे वजनदार लोकांचे फोन येत असतात, शब्दामध्ये पण वजन लागते ना आपल्या. वंदे मातरम म्हणत जा फोन उचलल्यावर लगेच. मलाही बरं वाटलं म्हणून म्हणलो. म्हणजे तो नाटकात इथे आला होता? रात्री राहिलंच होते ना आपल्याकडे. आणि गमत सांगू का, आपल्या वकील साहेबांचा वर्ग घेतला बरं का त्यांनी जोरात. तो घेणारच रे वर्ग त्याचा. पण पुरू त्याचा बारसं जेवला आहे त्याला माहितीये ना? नाही, अहो नट सम्राटांनी चांगलाच फैलावर घेतला ऍडव्होकेट साहेबांना. लाल 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 झाली होती बघा साहेब. नट सम्राट म्हणाले त्यांना की असं कोणी वागते का आपल्या माईशी? आईशी आईशी. तो आईशी म्हणाला असेल. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तेच बरोबर असेल. आणि नट सम्राटांनी असा हात उंचावर घेतला आणि शपथ घेतली रंगभूमीची. आणि साहेबांना म्हणाले तुम्हाला एक ना एक दिवस मी माणसात आणेन म्हणून. साहेब काय सांगू तुम्हाला, काय सीन होता तो. आपली दिलीप कुमार आणि राजकुमारांचा तो नाही का सौदागर, अगदी सेम टू सेम तसाच होता बघा. अरे पण मेल्या त्याचा काही परिणाम झाला का तुझ्या साहेबांवर?
नाही ते काही मला एवढं सांगता यायचं नाही, पण लय जाम डायलॉग बाजी झाली आई साहेब. मला तर वाटलं ना मी सिनेमाच बघतोय. दिग्या, पुरू कसा आहे रे बाबा? आणि आहे तसेच आहेत बघा. आपलं नेहमीच काम काम काम. अहो दिवसाचं 23 तास काम आणि राहिलेला 1 तास उरलेलं 1 तास म्हणजे काय नेहमीच आपलं माझी आणि पोडसची हजामत चालते. अरे 4 शिव्या खाल्ल्याशिवाय तुम्हालाही करमत नाही ना रे बाबा. बर, जेवणाचं काय आहे? मॅच करतोय की. नाही नाही खात्यात की खात्यात. रागवतात ते काय रागवतात मला. असे म्हणतात की अरे माझ्या आईच्या हातच्या जेवणाची सर तुझ्या हाताला कशी येणार दिग्या? खोट, माझं समाधान करतोयस ना तू? नाही रे आई साहेब, काय आहे साहेब बोलून दाखवत नाहीत हो, पण त्यांच्या मनातला आवाज मला ऐकू येतोय ना. त्याला काहीही सांगायचं नसतं, हेच तर खरं दुःख आहे रे दिग्या. असो, हे बघ, तू साहेबांची सगळी काळजी घे नीट. त्यांना लाल भोपळ्याची भाजी, वांग्याची भाजी आणि शेपूची भाजी अजिबात खायला देऊ नकोस. आणि रोज नाश्त्याला सकाळी अंड देत जा. भात जास्ती मोकळा करायचा नाही. आणि आमटी करशील ना, त्याला लाल मिरच्यांची फोडणी घाल, ती त्याला आवडते. होय. आणि हो, फळं आणून ठेवतोस ना? तुझ्या साहेबांना रोज सकाळी फ्रूट ज्यूस लागतो बाबा. इंग्लिश आहे ना तो. आणि हे बघ, बीट आणि गाजर दोन्हींचे ज्यूस देत जा त्याला. हो ना रे, आमच्या अमरचं तसं नाही बाबा. त्याला काय शिळी पोळी सुद्धा चालते चहा बरोबर. समज करतो बरं का. तुमची तब्येत कशी काय? स्वतःची काळजी घ्या बरं. हो हो, बरं हे बघ, पुरू फोन करणार नाहीच तेव्हा तूच फोन करून मला कळवत जा. ठेव फोन. होय, ठेवा. तुम्हाला काय म्हणायचंय चव्हाण? न्यूज महत्वाची असते, मग ती एखादी गुंडाची असो नाही तर एखाद्या नेत्याची. मी तुम्हाला काय सांगते चव्हाण, अहो जर एखाद्या बातमीचा पुरावा आपल्या जवळ आहे आणि पुराव्यानिशी बातमी जर आपल्या जवळ असेल तर घाबरण्याचं काय कारण आहे? बिनधास्त छापायची ती बातमी. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते? ऑफकोर्स केदार सरांचाच डिसिजन आहे हा. अहो तुम्ही माझ्याशी वाद काय घालताय? जेवढं सांगितलंय तेवढं करा. अरे तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणते ते? की तुमचा काही पर्सनल इंटरेस्ट आहे याच्यात? मग वाद घालू नका माझ्याशी. जेवढं सांगितलंय तेवढं करा. बातमी छापा ती. इडियट्स. हा चव्हाण जाम वेडा माणूस आहे भाषा. असेल, पण म्हणून काय आता आपण आपल्या स्टाफला घाबरायचं? तसं नाही ग, पण हा चव्हाण ना जरा आहेच आडमार्गाचा. फुकटची दारू प्यायला मिळते ना बारमध्ये, सतत गुंडांबरोबर असतो. त्याची कंप्लेंट पार मॅनेजमेंट पर्यंत गेली आहे आणि मॅनेजमेंट सुद्धा काही ऍक्शन घेत नाही. असल्या माणसांना पगार देऊन कशाला पोसायचं मग? एक न्यूज आहे, शानबाग मर्डर केस मधून सुटला. सारे एव्हिडन्स शानबागच्या विरोधात असताना देखील केवळ ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांच्या हुशारीमुळे शानबाग निर्दोष सुटला. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केस जिंकणारच.
त्यांच्या हातात केस आहे कळल्यावरच खात्री झाली होती. स्टार नाहीतर एरवी हा शानबाग सुटलाच नसता. पैसा पाण्यासारखा पैसा ओतला असेल शानबागाने. एनिवे भाषा, तुला ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांच्याकडे जावं लागेल. या केसच्या संदर्भात तू पुरूचा बाईट घे, कारण ही केस आपल्याला उद्या हायलाईट करावी लागणार आहे. चल कामाला लागा. ओके. अगं पण मैत्री, तू मला आधी सांग, तुला त्यांनी तसा जॉब ऑफर केलाय का? नाही बाबा, बाबा मला फक्त त्यांची कामाची पद्धत शिकायची आहे, त्यांची स्टाईल स्टडी करायची आहे. सक्सेसफुल आणि सिनियर लॉयर केस कशी स्टडी करतात ते मला समजून घ्यायचंय. ताई, मला वाटतं बाबांनी तुला सरळ साधा प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर तू अजूनही दिलेलं नाहीयेस. नाही, मला त्यांनी अजून ऑफिशियली जॉब ऑफर केलेला नाहीये. जॉब दिला नाही? तरी पण तू त्याच्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवतेस. बाबा मला शिकायचंय. बाबा यू नो, आज ते शानबाग केस जिंकलेत. हा, पेपरमध्ये मी तसं वाचलं होतं. पण हा शानबाग आहे ना, तो काही चांगला माणूस नाही, आउटलाईनचा माणूस आहे तो. या अशाच माणसांना केळकरांसारखे मोठे वकील वाचवतात. उघड उघड खून करणारे, वाईट धंदे करणारे राजरोसपणे सुटतात. आणि गरीब माणसाला अन्याय सहन करावा लागतो. सिस्टर, असा केस जिंकणाऱ्यांना तू मोठं मानतेस? यांच्याकडनं तू काय शिकणारस का? हा, बिचाऱ्या निरपराध माणसांवर अत्याचार कसा करायचा हे शिकणारेस? प्रकाश, ही झाली नाण्याची एक बाजू. माझ्यासाठी शानबाग मर्डर केस ही फक्त एक केस होती. एका केससाठी लाखो रुपये घेणारे ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर हे फक्त पैसे खूप घेतात म्हणून ते मोठे वकील आहे असं मला वाटतं. असा जर तुझा समज असेल तर तो चुकीचा आहे. मी बोलतेय बाबा ते त्यांच्या केस स्टडी करण्याच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या स्किल बद्दल. आपला अशील निर्दोष आहे हे ते कसं पटवून सांगतात त्याच्याबद्दल. आणि मला वाटतं एखादा वकील ह्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीने पटवून सांगू शकत असेल तर तो मोठा वकील. अच्छा, म्हणजे तो अशील गुन्हेगार असला तरी? अरे मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते. ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अशा या दिग्गज वकिलांच्या अनुभवाचा तुम्ही फायदा करून घ्या. आपला अभ्यास पक्का करा, स्वतःला तयार करून घ्या. आणि मग जे निरपराध लोक आहेत आणि ज्यांच्याकडे वकिलांसाठी पैसे नाही आहेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. त्यांच्या केसेस घ्या. पण बाबा, हे सगळं करण्यासाठी, ही पोझिशन तयार करण्यासाठी माझ्या मागे बळकट अनुभव नको का? मग तोच अनुभव मी घेते ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांकडून. जबरदस्त अभ्यास आणि आपल्या प्रोफेशनवरची कमांड. मी थक्क झाले त्यांची बुद्धिमत्ता बघून. ही इज सिम्पली अ जीनियस. साहेब, ॲडव्होकेट बल्लाळ आणि ॲडव्होकेट प्रभू यांची तोंड अगदी बघण्यासारखी झाली होती.
त्यांनी आपापसातपणे पैज लावली होती. पुढंच कशाला त्या माकडांची नावं घेत आहे? तो बल्लाळ आणि तो प्रभू काळा कोट घालतात म्हणून त्यांना वकील म्हणायचं. एरवी कोर्टात शिपाई म्हणून उभारायची लायकी नाही त्यांची. मी आपलं नाही, त्यांची नावं घेऊच नका. आणि काय, माझं यश एवढं लहान नाहीये की अशा चिल्लर माणसांबरोबर मी स्पर्धा करावी. माहिती ती मुलगी. तोंड गोड करा. हे घ्या, आजचा दिवस काय आहे, एकदम शुभ आहे बघा. घ्या घ्या घ्या, बोलच घ्या. आमच्या यशात 1% का होईना, पण तुमचा सहभाग आहेच की. घ्या घ्या. गाजराचा हलवा कोणी केला? मॅच केला आहे, आई साहेबांनी शिकवला मला. मी केस जिंकून आलो की आई नेहमी गाजराचा हलवा करायची. आता मला जमतोय तसा केलाय बघा. आता आई साहेबांच्या हाताची चव माया माझ्या हाताला कशी काय येणार? येस, ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. हॅलो सर, गुड इव्हनिंग. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्स. आपण कोण? सर मी भाषा बर्वे. बोला, काय काम आहे? सर मी एका न्यूज चॅनलची रिपोर्टर आहे आणि आज तुम्ही जी एक सेन्सेशनल आणि महत्त्वाची केस जिंकली आहे त्याबद्दल मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. नाही, मला त्याची गरज वाटत नाही. सर, शानबाग मर्डर केसबद्दल खूप उत्सुकता होती सोसायटीत आणि तुमचं यश म्हणजे. एक मिनिट. तुम्ही हे जे काही सेन्सेशनल वगैरे म्हणताय ना, तसं काही झालेलं नाहीये. कुठल्याशा गावामध्ये एखादं पोर ड्रेनेजमध्ये पडतं, ती न्यूज तुम्हाला छान वाटते. एखादा हिरो जेलमध्ये जातो, तुम्ही त्याच्या मागे जेलपर्यंत जाऊन पोहोचता. या असल्या कॅटेगरीमध्ये माझी बातमी नेऊन तुम्ही कसलं सेन्सेशन निर्माण करणार आहात? सर तुम्ही माझं प्लीज ऐका तरी. लेट मी फिनिश. कोणी बोलत असताना मध्ये बोलून एवढे साधे मॅनर्स आधी शिका. माझं यश मला असं चव्हाट्यावर मांडायचं नाहीये. त्याचा डांगोरा पिटायचा नाहीये. मी माझ्या केसेस माझ्या स्किलवर, माझ्या बुद्धिमत्तेवर जिंकतो. प्रसार माध्यमांच्या आश्रयाखाली माझी ग्रोथ झालेली नाहीये. मला परत कॉन्टॅक्ट करू नका. काय झालंय भाषा? अगं तुझा चेहरा का असा झालाय? होणारच. हा असा चेहरा होणारच याची कल्पना होतीच मला. अगं तू इतक्या मोठ्या पर्सनॅलिटीशी बोलतेस. यापूर्वी तुझा चेहरा असा कधी पाहिलाच नव्हता मी. भयंकर ॲरोगंट आणि गर्विष्ठ माणूस आहे हा. म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी टीव्ही चॅनलची रिपोर्टर आहे म्हणून, मीडियापासून आहे, पण काही नाही, काही किंमत नाही. सरळ उडवून लावलं त्यांनी मला. अरे बोललेत एवढा ॲरोगन्स. शी, नॉनसेन्स. मी ओळखतो त्यांना, ॲडव्होकेट केळकरांना. काय त्यांचं एक वेगळं विश्व आहे. प्रसिद्धी, स्तुती यापासून लांब राहणारा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आय ॲग्री सर, माणसाने स्पष्ट बोलावं, पण हे असं कोणाचा इन्सल्ट करून. शी. आणि या असल्या माणसाला माझी दीदी गुरु मानते. काय? हो, दीदीला यांच्याकडे असिस्टंटशिप करायची. मैत्रीला अशी दुर्बुद्धी का झाली आहे? मैत्रीला म्हणावं उगाच अपमान करून घेशील. कारण ॲडव्होकेट केळकर कोणाचीही गय करत नाही. उगीच चार चौघात कोणीतरी बोलून अपमान करेल. सगळे सगळे तिला हेच सांगताय, पण ती कोणाचं ऐकतच नाहीये. मान्य आहे मला की आज या शहरात ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांसारखा कुणीही वकील नाहीये, पण म्हणून आणि आज जे काही झालंय ना त्यावरनं तर मला असं वाटायला लागलंय की दीदी खूप मोठी चूक करते.
आहो चहा. आई तुम्ही लिंबू सरबत घेणार का कोकम सरबत का चहा आणू? नको बाई, चहाने तुम्हाला ऍसिडिटी होईल. नाही नको, मला काहीच नको. अय्या गाजराचा हलवा करू का? हो म्हणजे तसं विशेषच आहे. काय माहितीये का, मला दुसऱ्यांचा हेवा वाटत नाही. पण हा त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला मला खूप आवडतं. हे बघ अंजली, प्रस्तावना खूप झाली. आता जे काही बोलायचं असेल ना तुला ते स्पष्टपणे बोल. माझ्याच तोंडून ऐकायचंय का? सांगते. नाही, संध्याकाळच्या बातम्यात सांगितलं. ती शानबाग मर्डर केस, त्याचा निकाल लागला आणि ती केस जिंकली आहे पुरुषोत्तम केळकर यांनी, ऍडव्होकेट पुरुषोत्तम केळकर.